नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मी समाधान बोर आणि तुम्ही माझ्यासोबत शिकताय समाज सुधारक इतिहासामधले महत्वाचे. हा शेवटचा टप्पा आहे आता इतिहासाचे जे आहे ना, बाकी सर्व समाज सुधारक येणार आहे. बाकी आपण घटना कव्हर केल्या, वन लाइनर कव्हर केले आणि याच्या अगोदरच्या लेक्चरला पण झालेत राजाराम मोहन रॉय, विवेकानंद, दयानंद सरस्वती आणि आता आपण बघणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, आज आपले महत्वाचे समाज सुधारक आहे. मी तुम्हाला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लेक्चर सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला काहीतरी IMP सांगायचंय. IMP असं आहे की मोजके समाज सुधारक करा. बघा, मोजके समाज सुधारक करायचे. कोणते मोजके? दरवर्षी त्याच्यावर प्रश्न येतो. जास्त दमायचं काम नाहीये, अजिबात करायचं नाही. मी जेवढे सांगतो तेवढे समाज सुधारक जर केले तर त्याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न जाणार नाही. फिक्स गॅरंटी. निवांत राहायचं. फक्त तुमच्या जिल्ह्यामध्ये जर कोणी असेल जिल्हा विशेष वगैरे, आता कोल्हापूरचे विद्यार्थी असेल त्यांनी शाहू महाराज मात्र पूर्ण डीप मध्ये करायचं. बरोबर ना. रत्नागिरीचे कोणी विद्यार्थी असतील माझे तर लोकमान्य टिळक प्रॉपर करायचे. अशा पद्धतीने तुम्हाला जर पुण्याचे विद्यार्थी असेल तर महात्मा फुले, म्हणजे हे तर सगळ्यांना ऑल ओव्हर करणंच आहे, पण त्याच्यामध्ये आणखीन त्यांचं स्मारक, त्यांचं जन्माचं ठिकाण, ज्या ज्या गोष्टी असेल तालुक्याला नाव वगैरे काही तर त्या पूर्ण करायच्या. तर बघा, IMP असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर दरवर्षी प्रश्न आहे ठरलेला. बरोबर. त्यानंतर बघा महात्मा फुले, महात्मा फुले. त्यानंतर बघा गोपाळ गणेश आगरकर. त्यानंतर लोकमान्य टिळक, शाहू महाराज, ओके, महर्षी कर्वे, पंडित रमाबाई, एवढे करायचे तुम्हाला. याच्यामध्ये आणखीन एखाद दोन ऍड इकडे तिकडे असणार, पण हे याच्यावर प्रश्न ठरलेला आहे म्हणजे आहे. फिक्स प्रश्न येणार म्हणजे येणार तुम्हाला. समजलं? त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. हा, मग राहिलेले बाकीच्यांचं काय करायचं? तर तुम्ही एवढे सांगितले, आम्ही एवढे केले, याच्या बाहेर आलं तर काय करायचं? जे दुसरे आहेत त्यांचं काय करायचं? त्यांचा जन्म, त्यांचा मृत्यू, त्यांचे पुस्तकं, त्यांचे काही कादंबऱ्या, त्यांचे काही वृत्तपत्र हे करायचे तुम्हाला. ओके. आणि छत्रपती शिवाजी महाराज आहे, पण ते समाज सुधारक नाही आहेत, ते त्यांचं एक वेगळं आपण याच्यानुसार करतो ना, छत्रपती शिवाजी महाराज ते पण करायचे, ते पण आपण घेणार आहे. त्याच्यामध्ये सगळे करायचे, तुम्हाला काहीच ठेवायचं नाही. पण हे IMP आहे, एवढे करायचे आहे तुम्हाला आणि ते मी पूर्णच्या पूर्ण घेणार. हे सिक्वेन्सने हे सगळे घ्यायचे मला अगोदर, मग नंतर राहिलेले आपण काय करणार, जन्म मृत्यू वगैरे करूया कवर. ओके, चला आता लक्ष द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सुरू करायचे समाज सुधारक. त्यांच्यामध्ये महत्वाची माहिती, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं पूर्ण नाव काय होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण नाव काय होतं? तर भीमराव रामजी आंबेडकर. बघा, पूर्ण नाव काय होतं बाळा? भीमराव रामजी आंबेडकर. एक आदर्श समाज सुधारक, ज्यांनी शून्यातून सगळं निर्माण केलं, ज्यांनी म्हणजे अभ्यासाच्या जीवावर समाजाला जगायला शिकवलं. शिक्षण काय असतं, शिक्षणाची ताकद काय असते हे जगाला पटवून दिलं. शिकाल तर शिकाल, असे समाज सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक विचार करा, आज तुम्ही माझं लेक्चर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातनं करताय, बरोबर ना? कशावर? तर मोबाईलवर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा परिस्थितीमध्ये शिकलेले का त्या काळामध्ये न मोबाईल होता, न पत्रव्यवहार होतं, म्हणजे पत्रव्यवहार चालायचं, न मोबाईल होता, न फोन, न काहीच नव्हतं. अशा काळामध्ये जेव्हा काहीच नाही, फक्त एकच हे काय, समाजातली परिस्थिती बदलायची आणि ती फक्त शिक्षणाच्या जीवावरच बदलू शकतो आपण. असे व्यक्तिमत्व आणि त्यांच्याबद्दल नेहमी आदर्श ठेवा. बघा, त्यांचं नाव भीमराव रामजी आंबेडकर. जन्म त्यांचा 14 एप्रिल 1891. 14 एप्रिल 1891, महू मध्य प्रदेश. महू मध्य प्रदेश. एक गोष्ट लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुलेंना गुरु मानायचे, परंतु महात्मा फुलेंचं निधन बघा. महात्मा फुलेंचं निधन जर विचारलं म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाईल, 1890 ला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंना त्यांचा गुरु मानायचे, त्यांचं निधन 1890 ला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 1891 ला झालाय. म्हणजे 90 ला निधन झालं फुलेंचं आणि 91 ला जन्म झाला. हे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल जरा. आला प्रश्न तर 2 सणावळ्या पाठवत आहे.
वडिलांचं नाव होतं सुभेदार रामजी मालोजी सपकाळ. सुभेदार होते वडील आर्मीमध्ये, त्यांचं नाव रामजी मालोजी सपकाळ. आईचं नाव भीमाबाई होतं. आईचं नाव भीमाबाई. मूळ गाव त्यांचं रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगड तालुका होता, मंडणगड. आणि त्या ठिकाणी आंबावडे, आंबावडे हा त्यांचं गाव. हे त्यांचं काय तर मूळ गाव. हे त्यांचं मूळ गाव. हा प्रश्न विचारता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव कोणतं होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव जर विचारलं तर मात्र सांगायचं आंबावडे. तर काय सांगायचं? आंबावडे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, मंडणगड तालुका. ओके, चला पुढे बघा आता. त्यांच्या ब्राह्मण शिक्षकाने, म्हणजे त्यांचे जे शिक्षक होते ब्राह्मण, त्यांनी त्यांचं नाव काय केलं? आंबेडकर असं नाव केलं, आडनाव. ओके. आणि प्राथमिक शिक्षण त्यांचं 1896 ला झालं सातारा या ठिकाणी ऍग्रिकल्चर स्कूल होती, या ठिकाणी झालं प्राथमिक शिक्षण. 1896 सातारा ऍग्रिकल्चर स्कूल इथं. माध्यमिक शिक्षण जे होतं माध्यमिक, ते माध्यमिक शिक्षण बाळून एल्फिन्स्टन हायस्कूल मध्ये मुंबई या ठिकाणी, एल्फिन्स्टन हायस्कूल मुंबई या ठिकाणी त्यांचं माध्यमिक शिक्षण झालं. मॅट्रिकची परीक्षा 1908 ला पास झाले. 1908 ला काय झाले? पास झाले मॅट्रिकची परीक्षा. त्यांचा विवाह झाला रमाबाई आंबेडकर. रमाबाई, त्यांनी सुद्धा त्यांची खूप साथ दिली. त्यांनी संघर्ष स्वतः उभ्या राहिल्या आणि त्यांना एक हिंमत दिली लढण्यासाठी. त्यांचा विवाह तर कोणाशी? तर रमाबाई आंबेडकर यांच्याशी. रमाबाईंचं निधन मात्र 1935 ला झालं. 1935 ला रमाबाई आंबेडकर यांचं काय तर निधन झालेले, लक्षात राहू द्या. बघा, ब्राह्मण शिक्षकाने आंबेडकर आडनाव दिलं. प्राथमिक शिक्षण 1896 सातारा इथं झालं. कुठं? तर ऍग्रिकल्चर स्कूल इथं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण एल्फिन्स्टन हायस्कूल मुंबई. मॅट्रिकची परीक्षा पास झाली 1908 ला. 1908 ला मॅट्रिकची परीक्षा पास होऊन विवाह रमाबाई आंबेडकर आणि रमाबाईंचं निधन 1935 ला. आता पुढे बघा, दुसरा विवाह झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तर डॉक्टर सविता कबीर या डॉक्टर होत्या, यांच्यासोबत विवाह झाला. डॉक्टर सविता कबीर या ब्राह्मण होत्या. दिल्ली या ठिकाणी विवाह झाला त्यांचा. एवढं डीप मध्ये करायची गरज नाही, फक्त माहिती असू द्या. त्याचप्रमाणे कोलंबिया विद्यापीठात जाण्यासाठी, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठामध्ये जायचं होतं पुढील शिक्षणासाठी, परंतु कोणीतरी मदत करणारा पाहिजे. तेव्हाचा काळ आहे बघा. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठामध्ये जाण्यासाठी जर कोणी मदत केली तर सयाजीराव गायकवाड यांनी मदत केली. हा प्रश्न IMP लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठामध्ये जाण्यासाठी मदत कोणी केली असेल तर सयाजीराव गायकवाड यांनी. तसंच त्यांना नंतर इंग्लंडमध्ये जायचं होतं शिक्षणासाठी. इंग्लंड या ठिकाणी शिक्षणासाठी जायचं होतं. त्यावेळी मात्र परत मदत लागली तर शाहू महाराजांनी मदत केली. कोणी मदत केली बाळा? शाहू महाराजांनी, लक्षात ठेवा. जर कोलंबिया विद्यापीठ विचारलं तर सयाजीराव गायकवाड सांगा, आणि इंग्लंडमध्ये जर विचारलं तर काय सांगशाल? शाहू महाराज सांगणार. ओके, अशा पद्धतीने. बॅरिस्टर पदवी मिळवली 1923 ला. बॅरिस्टर पदवी कधी? तर 1923 साली मिळवली. माणगाव परिषदेचे अध्यक्ष होते. माणगाव परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. माणगाव या ठिकाणी परिषद झाली होती आणि अस्पृश्य परिषद होती अस्पृश्यांसाठी. अस्पृश्यांसाठीची परिषद जी भरवली होती त्याचे अध्यक्ष मात्र कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सत्याग्रह केला होता, एक सत्याग्रह. त्याचं नाव आहे चौदार तळे सत्याग्रह. मग चौदार तळे सत्याग्रह कधी झाला रे बाळा? तर 1927 ला महाड रायगड इथं झाला. महाड रायगड या ठिकाणी त्यांनी काय तर हा सत्याग्रह केला. हा प्रश्न पेपरला विचारता IMP करून ठेवूया आपण. तसंच अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश मिळावा त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर या ठिकाणी सत्याग्रह केला. पण कधी सत्याग्रह केला? तर 2 मार्च 1923 ला, 1930 ला, 2 मार्च 1930 ला. याच्यावर 3 प्रश्न आहे. एक आहे पंढरपूरचं विठ्ठल मंदिर खुलं व्हावं. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर खुले व्हावे म्हणून साने गुरुजींनी सत्याग्रह केला. साने गुरुजी. त्यानंतर अमरावती या ठिकाणी, अमरावती या ठिकाणचे अंबाबाई मंदिर, अंबाबाई मंदिर खुले व्हावे, खुले व्हावे म्हणून पंजाबराव देशमुख यांनी सत्याग्रह केला. आलं लक्षात? हे बघा,
काळाराम मंदिर विचारलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगा 2 मार्च 1930ला. पंढरपूरचं विठ्ठल मंदिर म्हणलं तर साने गुरुजी. आणि अमरावती या ठिकाणचं अंबाबाई मंदिर विचारलं तर पंजाबराव देशमुख. याच्या अगोदर पण सांगितलंय, परत एकदा सांगतोय, महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ओके, याला पण IMP करूया आपण. चला पुढे बघा. आता त्यांनी एक पाक्षिक सुरू केलं होतं. पाक्षिक म्हणजे 15 दिवसाला प्रसिद्ध होणार. दर 15 दिवसाला ते काय होईल, प्रसिद्ध होईल. त्याचं नाव होतं मूकनायक. हा प्रश्न बऱ्याचदा येऊन गेलेला आहे. मूकनायक हा बऱ्याचदा येऊन गेलेला आहे, याला आपण IMP करूया. 1920 ला सुरू केलं. 1920 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920. आणि याचे संपादक जर विचारले बाळा तर देवराम विष्णू नाईक. देवराम विष्णू नाईक हे त्याचे संपादक आहे. आणि प्रकाशक जर विचारले तर आंबेडकर स्वतः त्याचे काय होते तर प्रकाशक होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते शीर्षभागी म्हणजे जे पाक्षिकचं जे पहिलं पेज असतं त्या पहिल्या पानावर जे वरती हेडिंग असतं ना, वरती हेडिंग, त्या वरच्या हेडिंगला शीर्षभाग म्हणतो आपण. त्या शीर्षभागी कोणाचे वचने होते तर संत तुकाराम महाराजांची वचनं असायची. कुठं तर पाक्षिकला शीर्षभागी. जे आपलं वर्तमानपत्र असतं ना बाळांनो, त्याच्या वरचं जे हेडिंग असतं त्या वरती वचने लिहायचे, मग कोणाचे, संत तुकाराम महाराजांचे असायचे. लक्षात ठेवा. मूकनायक 1920, संपादक देवराम विष्णू नाईक होते. हे IMP करून ठेवा. हे पूर्ण तुम्हाला पेपरला 100% याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार. एक तर सरळ सरळ काय येणार, मूकनायक कोणाचं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. प्रकाशक आंबेडकर, शीर्षभागी संत तुकाराम महाराजांची वचने. त्याचप्रमाणे त्यांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केलं तर 1927 ला. 1927 ला शीर्षभागी संत ज्ञानेश्वर यांची वचने होते. शीर्षभागी संत ज्ञानेश्वर यांची वचने होते. तसंच जनता वृत्तपत्र हे सुरू केलं तर 1930 ला. जर विचारला पाक्षिकला मूकनायकला कोणाची वचने तर तुकाराम महाराज, आणि बहिष्कृतला कोणाची वचने ते संत ज्ञानेश्वर महाराजांची वचने होती. अशा पद्धतीने काय करा, लक्षात ठेवा. 1930 जनता वृत्तपत्र. पुढे बघा. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना 1924 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे त्यांनी एक सभा स्थापन केली होती सभेची. तिचं नाव होतं बहिष्कृत हितकारणी सभा. मग तिचं कोणी कधी सुरू केली तर 1924 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचप्रमाणे त्याचं ब्रीद वाक्य काय होतं बहिष्कृतचं बघा, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. म्हणजे शिका, त्याच्यानंतर संघर्ष करा. संघर्षाला कधीच मागं फिरायचं नाही. आयुष्यामध्ये किती मोठा संघर्ष आला तरी करायची तयारी ठेवा. संघर्ष करा आणि संघटित व्हा. हा त्याचं काय तर ब्रीद वाक्य होतं या बहिष्कृत हितकारणी सभेचं. ओके. त्यानंतर पहिलं मोफत वसतिगृह सुरू केलं 1925 ला सोलापूर या ठिकाणी. समाज समता संघ स्थापन केला 1927 ला. समाज समता संघ स्थापन केला 1927 ला. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1946 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे एक IMP करा, पीपल्स एज्युकेशन सोसायटी. इथे एक हा एक IMP करा. 1946 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थापना केली. त्यांनी एक कॉलेज सुरू केलं तर सिद्धार्थ नावाचं, सिद्धार्थ कॉलेज 46 ला सुरू केलं मुंबईला. आणि मिलिंद कॉलेज मात्र सुरू केलं 1950 ला छत्रपती संभाजीनगर. आता नाव बदललंय, आपल्याला जे ऑप्शन येणार आहे त्यानुसार आपण चालायचं. मिलिंद कॉलेज 1950 छत्रपती संभाजीनगर. लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे बघा बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केलं. बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलं. ओके. पुढे बघा. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना त्रिसूत्री दिली होती. त्रिसूत्री म्हणजे 3 सूत्र दिले होते. काय तर तेच मग सांगितल्याप्रमाणे शिकायचं, संघटित व्हायचं आणि संघर्ष करायचा. म्हणजेच काय तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. अशी त्यांनी त्रिसूत्री दिली होती. पुढे बघा. 3ही गोलमेज परिषदेला उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग 3 गोलमेज परिषद कधी झाल्या त्या 1930 ला, 1931 ला आणि 1932 ला. पुढे झाल्या होत्या लंडन या ठिकाणी. मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलंय काय तर 30, 31, 32 लंडन, असं लक्षात ठेवायचं. बरं काय म्हणून उपस्थित होते तर बघा अस्पृश्यांचे प्रतिनिधी, अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय तर उपस्थित होते. ओके. पुणे करार झाला होता बघा.
महात्मा गांधी दुसऱ्याला होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीनही गोलमेज परिषदेला होते. अस्पृश्यांसाठी त्यांनी तिथं काय केलं, स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. म्हणजे जे अस्पृश्य आहे त्यांसाठी एक स्वतंत्र मतदारसंघ असू द्या अशी मागणी केली. कशामध्ये, तर या गोलमेज परिषदमध्ये 30-31-32च्या. ओके, पुढे बघा, पुणे करार झाला 24 सप्टेंबरला 1932. महात्मा गांधी आणि आंबेडकर, महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली 1936ला. 1936 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शेड्यूल कास्ट फेडरेशन स्थापन केला 1942ला. शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचा काय तर पक्ष होता, हा पक्ष स्थापन केला 1942ला. बघा, आणि भारताचे पहिले कायदा मंत्री जर कोणाची ओळख जर असेल तर ते कोण आहे बाळांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोण आहे, भारताचे पहिले कायदा मंत्री. अशा पद्धतीत लक्षात ठेवा. बघा, त्रिसूत्र काय, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तीनही गोलमेज परिषदेला उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी. त्यानंतर पुणे करार 24 सप्टेंबर 1932 गांधी आंबेडकर. त्यानंतर स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली 1936ला. शेड्यूल कास्ट फेडरेशन 1942ला. आणि भारताचे पहिले कायदा मंत्री, भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री होते. ओके, अशा पद्धतीने. चला, आणि त्यांचे घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. घटना समितीच्या, घटनेची जी मसुदा समिती होती ना तिचे अध्यक्ष होते 1947ला. जे मेन कोणी असल मसुदा म्हणजे ज्या काही घटना समिती, राज्य घटना स्थापन झाली तेव्हा त्याच्यामधली सगळ्यात महत्वाची कोणती समिती जर असेल तर ती होती मसुदा समिती. कोणती होती, मसुदा समिती. आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1947 साली त्यांची निवड झाली. म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार हे देखील म्हणतात. ओळख आहे त्यांची, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळख आहे. अजून एक नाव आहे त्यांना, भारताचे आधुनिक मनू म्हणून देखील ओळखलं जातं. हा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहित नसेल की आधुनिक मनू म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे. कोण आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ओके, त्यानंतर बघा, धर्मांतराची घोषणा केव्हा केली. धर्मांतराची घोषणा 1935 येवला, नाशिक या ठिकाणी. म्हणजे मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असेल तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी त्यांनी घोषणा केली होती. कोणत्या ठिकाणी केली, तर येवले या ठिकाणी. आणि धर्मांतर कोणत्या ठिकाणी स्वीकारला, तर नागपूर या ठिकाणी. हे दोन वेगवेगळे घटक आहे, लक्षात ठेवा. बघा, धर्मांतराची घोषणा 1935 येवला, नाशिक. काय घोषणा केली होती या ठिकाणी, तर बघा, मी जरी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. म्हणजे मी माझा धर्म काय होणार ना, धर्मांतर करणार मी. धर्मांतर लगेच केला का, नाही, अजिबात नाही. धर्मांतर करण्यासाठी त्यांनी 21 वर्ष सर्व धर्मांचा अभ्यास केलाय. ही बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहित नाहीये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना माहिती धर्मांतराची घोषणा येवला, नाशिक या ठिकाणी केली 35ला. पण धर्म स्वीकारायला त्यांनी 21 वर्ष, किती, 21 वर्ष त्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास केला. आणि मग 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला. 14 ऑक्टोबर 1956 ही डेट विसरायची नाही. IMP, त्याच्यानंतर ही एक तुमचा IMP. हे महत्वाचे, व्यवस्थित करा. महत्वाचे समाज सुधारक पेपरला येणार म्हणजे येणार, फिक्स येणार. विचारता आपल्याला बौद्ध धर्म कुठे स्वीकारला, नागपूरला. बरं, कधी स्वीकारला ही पण डेट महत्वाची, 14 ऑक्टोबर 1956. त्यानंतर दीक्षा कोणाकडनं घेतली, तर बौद्ध भिक्षू चंद्रमणी महारथवीर यांच्या हस्ते स्वीकारला. कोणाच्या हस्ते, तर बघा, बौद्ध भिक्षू चंद्रमणी महारथवीर यांच्या हस्ते त्यांनी काय केला, तर स्वीकारला. आणि त्यांचे गुरु किंवा प्रेरणास्थान कोणाला होते, तर बुद्ध, कबीर आणि फुले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु किंवा प्रेरणास्थान कोण होते, तर बुद्ध, कबीर आणि फुले हे होते. ओके, चला पुढे बघा. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महत्वाचे ग्रंथ पाठच करून ठेवायचे, सगळेचे सगळे करायचे. एक सुद्धा नाही, सगळे IMPचे. तुम्हाला याच्यातलं एक येणार म्हणजे येणार. महार आणि त्यांचं वतन. बघा, महार आणि त्यांचं वतन. थॉट्स ऑन पाकिस्तान, थॉट्स ऑन पाकिस्तान. लेबर अँड पार्लमेंटरी डेमोक्रेसी. द अनटचेबल्स. द बुद्ध अँड हिज धम्म. रानडे, गांधी अँड जिना. कास्ट इन हिंदुझम. बौद्ध उपासना पाठ. बौद्ध धम्मदीक्षा पाठ. कोणकोणते एकदा परत रिव्हिजन आपण घेऊया. बघा,
महार आणि त्यांचे वतन, थॉट्स ऑन पाकिस्तान, लेबर अँड पार्लमेंटरी डेमोक्रेसी, द अनटचेबल्स, द बुद्ध अँड हिज धम्म, रानडे गांधी अँड जिना, कास्ट इन इंडिया, बौद्ध उपासना पाठ, बौद्ध धर्म दीक्षा पाठ, हे सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काय तर महत्वाचे ग्रंथ आहे. आणखीन एक बघा, दलितांचा मुक्तिदाता असं त्यांना ओळखलं जातं किंवा असा उद्गार कोणी केला तर सयाजीराव गायकवाड यांनी दिलेली उपाधी. मग आपल्याला काय विचारणार की दलितांचा मुक्तिदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही उपाधी त्यांना कोणी दिली? ऑप्शन देणार शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड आणि असे आणखीन 2 ऑप्शन देणार. मग तुम्ही कन्फ्युज होणार शाहू महाराज की सयाजीराव गायकवाड. तर सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना दलितांचा मुक्तिदाता अशी उपाधी दिली. कोणाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. तसंच त्यांना भारतरत्न दिला होता, मरणोत्तर दिला होता 1990 ला. हा विचारतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न केव्हा दिला? तर 1990 साली दिला. आणि अशा या महामानवाचं निधन 6 डिसेंबर 1956 ला दिल्ली या ठिकाणी झालं. 6 डिसेंबर 1956 दिल्ली या ठिकाणी काय झालं तर निधन झालं. आणि त्यांचं समाधी स्थळ जर विचारलं तर चैत्यभूमी दादर आहे. समाधी स्थळ कुठे बाळा? तर चैत्यभूमी दादर हे त्यांचं समाधी स्थळ आहे. ओके, असे आपले समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्व जे IMP आहे ते करून दिले, फक्त तुम्हाला नोट्स काढायच्या आणि तेवढं काय करायचं तर पाठांतर करायचंय. ओके, चला आज आपण इथंच थांबतोय. लवकरच पुढील लेक्चरला आपण भेटूया. धन्यवाद.